तुम्हाला एबी फॉर्म मिळालाय का? ए बी फॉर्म आम्हाला एकच आहे, त्याच्यामध्ये ए बी असं आहे, त्यामुळं ए बी फॉर्म दोघांना मिळून सेमच आहे. मिळालेला आहे तुम्हाला? हो, तुम्ही हा उमेदवारी अर्ज भरलाय? भरलाय. मग खरं कोणाचा आणि म्हणजे अर्थात तुम्ही सपोर्टिव्ह आहात, डमी आहे, काय नक्की अर्ज? निर्णय पक्षश्रेष्ठींचा, ते जे सांगतील त्या पद्धतीने होणार. अण्णा तुम्ही इच्छुक होता सुरुवातीपासून, त्यामुळे हा प्रश्न आहे नक्की विक्रम काकडेंना मिळालाय का तुम्हाला मिळाला? तुम्ही इच्छुक आहेत अजून? मी फॉर्म भरला, मी कसं काय म्हणू शकतो की नाही आहे? नाही, पण आता जय पवार आणि सगळे तुमचे वरिष्ठ नेते म्हणतायत की सुनील टिंगरेंचा फॉर्म हा सपोर्टिव्ह फॉर्म आहे. जर विक्रम काकडेंच्या फॉर्ममध्ये काही गडबड गोंधळ झालं तर त्यांच्याकडे उमेदवारी येईल, तोपर्यंत नाही. ठीक आहे ना, तो पक्ष वहिनी सांगतील, आमचे नेते सांगतील, त्या पद्धतीने होईल. पण ह्याला काय म्हणायचं? म्हणजे जे निष्ठावंत होते, ज्यांनी दादांसोबत साथ दिली, त्यांना कुठंतरी डावललं जातंय आणि बाहेरून आलेले म्हणजे अर्थात आत्ता आले, प्रवेश झाला आणि लगेच उमेदवारी अर्ज. त्याबद्दल योग्य निर्णय होईल. मी दादांचा शिस्त पाळणारा कार्यकर्ता आहे. गेल्या अनेक 3 पिढ्यांपासून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर आहेत. जो निर्णय पक्षश्रेष्ठी मला देतील त्याचा आम्ही अनुकरण करू. पण दादा असले असते तर आज निर्णय काहीतरी वेगळा असता. चला, अण्णा मग आता काय म्हणायचं तुम्ही लढणार का माघार घेणार? लढणार का माघार? जो पक्षश्रेष्ठी निर्णय देतील तो. जो पक्षश्रेष्ठी निर्णय देतील तो मी घेईल, अर्थात अशी त्यांची भूमिका या ठिकाणी ते स्पष्ट करतायत. कॅमेरामॅन राजेश बिडकर सह मी मिकी घेई, एबीपी माझा, पुणे.